वैभव आणि नॉनस्ट्रायकर राज पहिल्या चेंडूवरती सुंदरसा झेल का म्हटलं जातं, परंतु इथे झेल मात्र निसटला, चांगला जीवदान मिळतोय इथे वैभव याला. दापोली टेनिस क्रिकेट मधला एक नावाजलेला हिरा म्हणून ज्याची ओळख आहे, आज आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना राहुल गोलंदाजच्या मार्कवर. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू, पुन्हा सेम चेंडू, सेम क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी आला. सलग 2 चेंडू डॉट ठेवले या ठिकाणी वैभव याला. सुंदर अशी चालू असणारी ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे जाणाई कालका क्रिकेट संघ करंजाई, सोमजाई महालक्ष्मी क्रिकेट संघ नाणीज यांच्यामध्ये चालू असलेली लढत. एका बाजूला रत्नागिरी तर एका बाजूला दापोली. पाहूया कुठला संघ असेल, कोणत्या संघावरती भारी. अष्टपैलू खेळाडूचा भरणा दोन्ही संघाकडून आहे. एका ऑलराऊंडरची भूमिका निभावताना आपल्या संघाकडून राहुल गोलंदाजची मार्कवर. दापोली टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नाव सातत्याने घेतलं जातं असा राहुल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, पण तेवढाच खराब. पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजे नक्कीच धावा असेल आव्हान तर वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर घालेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, थोडीशी विसावलेली स्थिरवलेली, फक्त आणि फक्त 1 धावा, ते पण वाईटच्या रूपाने डिपॉझिट केले समोरच्या संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तुफान का मला म्हटलं जातं तुतारी एक्सप्रेस, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं. धारदार गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी ज्यालाच म्हणतात. बॅट्समनला थोडस मुश्किल होऊन जात आहे मोठा फटका खेळणं. पाहिलं गेलं तर सलग 3 चेंडू डॉट ठेवले. वाईट रूपाने 1 धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. पुन्हा एकदा गगनाला भिडलेला खाली क्षेत्ररक्षक स्वतः राहुल येईल. इथे मात्र कोणतीही चूक नाही, परतावं लागेल बॅट्समन. त्या बॅट्समनने सुंदरशी कामगिरी मागच्या मॅच मध्ये केली होती, असा वैभव मात्र परतावं लागेल. बॅक टू प्रवेलियन, सत्य असेल डीजेला. जर प्रयत्नच केले नाही तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काही अधिकार नसतो. पाहायला गेलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी दाखवले. शेवटपर्यंत नजर चेंडूवरती ठेवली, सुंदर जाऊन झेल टिपला आणि बॅट्समनला वैभवला मात्र खाता न उघडताच परतावं लागलं माघारी. संघर्ष मित्रांनो, जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढे ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः आणि स्वतःच्या हिमतीवर तुमचं अस्तित्व निर्माण करा. या ठिकाणी दापोली टेनिस क्रिकेट पटलावरती आपले अस्तित्व स्वतःच्या हिमतीवरती या प्लेयर्सने दाखवले असा राहुल गोलंदाजची मार्कवर. आज मात्र जाणाई कालका क्रिकेट संघ आपल्या गावासाठी खेळताना रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नात अपयश आणि पंचांचा इशारा. पाहूया काय येतो. कल्पेश मोरे त्या ठिकाणी सांगतात की चेंडू असेल वाईड. आणि रिव्ह्यू घेतलाय का? ओके, वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय समोरच्या संघाने. पाहूया, तुम्हाला नो आणि वाईड साठी रिव्ह्यू आहे या ठिकाणी उपलब्ध, तर लगेचच समजेल वाईड आहे का चेंडू. दर्शनदादा मात्रे माझ्याबरोबर जोडले गेलेत, लगेचच सांगतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पंचांचा निर्णय अंतिम असेल, चेंडू वाईड असेल. याच्या पुढे रिव्ह्यू घेता येणार नाहीये कारण एकच रिव्ह्यू होता आपल्यासाठी.
पुढे चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विनय आहे विनयशी चूक करत नाही क्षेत्ररक्षणामध्ये एक धावा एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं 2च्या पद्धतीने धावसंख्या होतीये 4 धावा स्कोरवर वरती सुंदर षटक आतापर्यंत अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश केला सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला आणि समजला चेंडू जाऊन उसवला एकत्रित पहिल्या वाईड साठी रिव्ह्यू बॅट्समनने घेतलाय का आता ओके आता बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय पाहूया बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी पाहूया पंचांचा इशारा काय येतो पंचांनी तर कोणत्याही प्रकारचा वाईट दिला नाहीये वाईड आहे रिव्ह्यू सक्सेसफुल आहे चेंडू वाईड असेल बराच मागे आहे हाईट सुद्धा आहे चेंडूला लेग साइडचा लेग मिसिंग आहे पूर्ण आता झाला ना वाईड वाईड असेल एक चेंडू टाकून घ्या रिव्ह्यू सक्सेसफुल आहे नाही झालं दाखवू नका शेवटचा चेंडू आता झालेल्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू सुरेख चेंडू ठेवला या ठिकाणी षटकाची एकंदरीत समाप्ती आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा आता झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नवयुग क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी संघाकडून एक नाव असलेल्या नावारूपाला आलेला एक नवीन फलंदाज ज्याचं नाव आहे वीरेंद्र चला मी विनंती करतो की लगेचच यायचं या ठिकाणी आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे वीरेंद्र याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे पूर्ण आहे ना सर दादांचा आहे ना सर सरचिटणीस भाजपा ठाणे जिल्हा टायगर ग्रुप अध्यक्ष ठाणे जिल्हा राष्ट्रीय सरचिटणीस ह्युमन राईट्स कोकणकर प्रतिष्ठान दापोली खेड मंडणगड मर्यादित दिवा शहरांचे सन्माननीय सतीश दादा केळशीकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुनीलजी चव्हाण आणि विक्रमजी मोरे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सतीश दादा केळशीकर यांचा येतोचे सन्मान करायचा आहे सुनीलजी चव्हाण आणि
विक्रमजी मोरे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सतीश दादा केळशीकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट खाऊ कॉर्नरला, सी मार रेषेबार येतोय खणखणीत षटकार आणि संधी असेल डीजेला. योगेश कुळे आणि योगेश मोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय सनीजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान करायचा. प्लीज आपण या स्पर्धेसाठी आलात, आवर्जून वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, स्लोरवन चेंडूचा मारा केला आणि समजला चेंडू विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता शेवटचा चेंडू शेष असेल पाहूया. तर पाहिलं तर आतापर्यंत 23 धावांची मजल मारली. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष असेल पाहूया. पंचांचा इशारा नो. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष असेल. पुन्हा एकदा बॅटने खेळला, चेंडू चाललाय, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं विनय यांचं. ती उंच उडून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विनय होता, आपल्यातून क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. आणि एकंदरीत 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचती आहे 26 धावा जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. या ठिकाणी वीरेंद्र याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. मी सन्माननीय मनोहरजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण, सचिनजी कुळे आपल्याला विनंती करतो की आपण वीरेंद्र याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे.
वीरेंद्रला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतोय. खरोखर अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला होता. खूप खूप धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. चला लगेचच सामन्याकडे आपण वळू. एकंदरीत धावा बनवायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 27 बनवायचे आहेत. या स्पर्धेचा नियम आहे, जर का समान धावसंख्या झाली तर नाणेफेक जिंकणारा संघ हा विन दिला जाईल, याची नोंद घ्या. साईदामची सेकंड मॅच राहिलेली द्यायची. कोणाला कोणाला द्यायची? कोणाला द्यायचं? त्याला द्या, देवा ना. या ठिकाणी एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहिला होता. साईराज क्रिकेट संघ, साईदाम क्रिकेट संघाचा देवा, याला मी विनंती करतो देवा पुढे यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सामने एक सेमीफायनलच्या पहिल्या लढतीचा टॉस आपण करणार आहोत. नवयुग क्रिकेट संघ पांगरी गोंशेदवाडी वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच नाणेफेकीसाठी या प्लीज. नवयुग क्रिकेट संघ पांगरी गोंशेदवाडी वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, लगेचच नाणेफेकीसाठी या प्लीज. फलंदाजासाठी राहुल आणि गोलंदाजी मार्गावर येतोय राज. नवयुग सुधीर सर या जरा फास्ट या प्लीज. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी सन्माननीय सुंदर चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय सीमा रेषे पार येतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार, चौकार डीजे. बॅटिंग साठी इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखवणार आई जाणाई कलके क्रिकेट करंजाई वर्सेस सोमजाई महालक्ष्मी नाणीज. बॅट ठिकाणी घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. इथे मात्र जीवदान मिळालाय राहुल याला. एवढा मोठा एज लागला, तो एसटी रक्षकाने मोठी चूक केली. एका मोठ्या प्लेअरला जीवदान मिळाला. नक्कीच हिथून सामन्याचं गणित पलटायला वेळ लागणार नाही. पाहिलं गेलं तर 27 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आखली. मोठ्या फटक्यांची आत्मशिवाजी करावी लागेल तेवढी केली नाहीये. एक चौकार नक्कीच आलाय. फुलटॉस चेंडूला फायदा उचलला, पाठवून दिला डीप मिड विकेटला. सीमा रेषेपार येतोय
खणखणीत षटकार डीजे. थँक्यू. सुंदर षटकार मारून या ठिकाणी काय पालट केलं सामन्याचं. पुन्हा एकदा 6 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 11 धावांवरती. पहिलं षटक प्रगतीवरती असताना पुन्हा एकदा सुंदरसा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. एक धावसंख्या मात्र नक्की उंचावतीये. धावसंख्या पोहोचते 12 धावांवरती. काहीसे चेंडू अजून सुद्धा शेष आहेत पहिल्या षटकामधले. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाजच्या मार्कवर पहिला गोलंदाज राज पाहतोय. सुंदरशी कामगिरी केली राजने. एक षटकार आणि एक चौकार सुद्धा आला. पुन्हा एकदा राहुल साठी सामना करेल. सुंदर चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. का मला दापोलीचा वंडरबॉय म्हणून माझी ओळख आहे. बार चेंडू ठेवला होता. बराच बाहेर ठेवला. ओळखलं होतं. शेवटपर्यंत नजर ठेवली. सुंदरसा पंच केला. चेंडूला पाठवलं सीमा रेषेबार. येत आहे खणखणीत चौकार डीजे. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात 27 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या 6 चेंडूवरती सुंदरशी रणनीती आखली. एकंदरीत धावा खर्च केल्या 16 अजूनपर्यंत. एक चेंडू अजूनपर्यंत शेष. पाहूया चेंडूवरती किती धावा येतात. याच्यानंतरची होणारी सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहू. नवयुग क्रिकेट संघ पांगरे गौशेतवाडी वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईदाम यांच्यामध्ये. गुटला टेक तमाशा देख. इथे पाठवून दिला डेप मध्ये सीमा रेषेपार. येतोय खणखणीत षटकार डीजे. एकंदरीत धावसंख्या 22 धावांवरती पोहोचली आहे पहिल्या षटकानंतर. आता 7 चेंडू आणि 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर वेध येतोय. सुंदर चेंडू सुरेख चेंडू. सलमान दिला चेंडूला. एक धावा कंप्लीट केली.
5 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राइक वरती राहुल आणि नॉन स्ट्राइकला अक्षय सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात. चला थोडं फास्ट घ्या. बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त एक धावा, दुसरी धावा घेईल का? नक्कीच चिक्की धावसंख्यामध्ये माहेर असलेला संघ आपण पाहतो, कारण प्रत्येक वेळी लगेचच एक रूपांतर 2 मध्ये करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लगेच 2 धावा कंप्लीट केल्या राहुलने. ऑफ साइडचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा मानस होता. मात्र पाहूया पंचांचा इशारा येतोय वाईड. नक्कीच धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचतीये 26 वरती. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावाची गरज. वाईड साठी घेतला रिव्ह्यू. चला पाहूया रिव्ह्यू. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. चेंडू वाईड असेल. एका धावाची गरज आहे फक्त. चला लगेचच टाकून घ्या प्लीज. सामना एका बाजूने झुकला. लॉस ऑफ 0 विकेट वरती 27 धावांचं टार्गेट आरामात पार केला. इथे मात्र रिव्हर्सचा फटका दाखवून दिलं. ज्या फटक्याने स्वतःचं मनोबल उंचावलं आणि थाटात प्रवेश केला सेमीफायनल मध्ये. लॉस ऑफ 0 विकेट वरती 27 धावांचं टार्गेट. काहीसे चेंडू शेष राहूनच कंप्लीट केलं. अफलातून फलंदाजीचा नजारा पेश केला राहुल याने. चला लगेचच याच्यानंतर सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहणार आहोत. नवी क्रिकेट संघ पांगारी गोविंदवाडी वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईधाम यांच्यामध्ये. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.